रथसप्तमी कधी आहे? पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी 4 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:37 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 5 फेब्रुवारी रोजी पहाटे 2:30 संपेल. अशा तऱ्हेने उद्या तिथीनुसार 4 फेब्रुवारीला रथसप्तमी साजरी केली जाणार आहे. रथसप्तमीचे महत्त्व. रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी खास असतो. असे केल्याने अक्षय फळे मिळतात आणि सुखसमृद्धी आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यास सर्व सुख प्राप्त होते. त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते की रथसप्तमी हा दिवस आहे जेव्हा सूर्यदेव हिरे जडवलेल्या सोन्याच्या रथात बसले होते. स्थिर उभे राहून साधना करत असताना सूर्यदेवांना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते. त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांचे ध्यान नीट होत नव्हते. मग त्यांनी त्याबद्दल देवाला विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. मी बसल्यानंतर माझा वेग कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवाला विचारले. तेव्हा देवाने सूर्यदेवांना बसण्यासाठी 7 घोडे असलेल्या हिरे जडित सोन्याचा रथ दिला. त्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले. त्या दिवसाला रथसप्तमी म्हणतात. याचा अर्थ 7 घोड्यांचा रथ असा होतो. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओबरोबर आणि नवीन माहितीबरोबर.